दक्षिण सोलापूर तालुक्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इच्छुक उमेदवार अमर पाटील यांच्या मेळाव्याप्रसंगी दक्षिण सोलापूर तालुक्यातील आणि इतर सर्व शिवसैनिक अमर पाटील तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, जय भवानी जय शिवाजी, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, अरे आवाज कोणाचा शिवसेनेचा, दक्षिण सोलापूरचा आमदार अमर भैयाच होणार, अशा गगनभेदी घोषणा कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या जोशामध्ये देत असताना ते थांबायला तयार नव्हते. अशावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांनीच हातात माईक घेऊन जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केल्यानंतर या शिवसैनिकांच्या आवाजाची धार थोडीशी कमी झाल्याचे पाहायला मिळालं. दक्षिण विधानसभेच्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके शिवसेना नेते सन्माननीय खासदार संजयजी राऊत साहेब इथे उपस्थित आहेत. जरा जोरदार टाळ्या वाजवा आपण त्यांचं स्वागत करूया. दक्षिणच्या वतीने जोरदार स्वागत व्हायला पाहिजे. तुला घोषणा द्यायचं मी देतो काम. अरे आवाज कुणाचा? हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. उद्धव साहेब आगे बढ़ो, आदित्य साहेब आगे बढ़ो, संजय राऊत साहेब आगे बढ़ो, उद्धव साहेब अंगार है, उद्धव साहेब अंगार है. झालं का समाधान? कशाचा? एक मिनिट जरा. जर त्यांना वाटतंय कुठं जावं आगे बढो ना, तर तुम्ही सगळे शांत राहाल. आता बघा, आता सगळे शांत बसो. व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, माझे मित्र उपनेते शरद कोळी, त्याचप्रमाणे मुंबईवरून आलेले जळगावचे संपर्क प्रमुख, बॉम्बे हॉस्पिटलचे भारतीय कामगार सेनेचे चिटणीस आणि सिद्धिविनायक ट्रस्टचे संचालक सदस्य सन्माननीय संजय सावंत साहेब, सहसंपर्क प्रमुख उत्तम खंदाले साहेब, लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तमजी बर्डे, महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी, या सोलापूर जिल्ह्यामधील सर्व जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, सर्व व्यासपीठावरील सगळे पदाधिकारी आणि आपल्या सगळ्यांचे लाडके ज्यांनी हा मेळावा आयोजित केला ते आपले सगळ्यांचे लाडके जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या अतिशय उत्साहामध्ये हा मेळावा होतोय. तिथे हा हॉल तुडुंब भरलेला आहे. बाजूचा हॉल तुडुंब भरलाय. तिथे स्क्रीन लावले, बाहेर रस्त्यापर्यंत गर्दी आहे. बाहेर स्क्रीन लावलेली आहे. युट्यूब चालू आहे, फेसबुक लाईव्ह चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आज या दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय संजयजी राऊत आज आपल्या समोर मार्गदर्शन करणार आहे. अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन असणार आहे. या दक्षिण विधानसभेमधून आपल्याला भगवा फडकवण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी संजय राऊत साहेब आलेले आहेत. या दक्षिण विधानसभेला शिवसेनेची परंपरा आहे. दक्षिण मधून सातत्याने रविकांत पाटील इथे आमदार झालेले आहेत. प्रचंड मताने त्यांना आमदार म्हणून आपण निवडून दिलेलं होतं. यावेळेला आपल्याला शिवसेनेचा भगवा या दक्षिणवरती फडकावायचा आहे ना सगळ्यांची? हातवरती करून संजय राऊत सांगा. या दक्षिण मध्ये कट्टर शिवसैनिक आहेत. राऊत साहेब, मी त्यावेळेला संपर्क प्रमुख म्हणून यावेळेला इथे
जिल्ह्यामध्ये सुद्धा फिरलो. त्याच वेळेला आमचे त्यावेळेला जिल्हा प्रमुख असलेले पुरुषोत्तम बर्डे साहेबांनी सांगितलं पहिल्या मीटिंग मध्ये या दक्षिण मध्ये उपजिल्हा प्रमुख म्हणून अमर पाटील चांगलं काम करतायत. ज्या वेळेला या 40 गद्दारांनी गद्दारी केली त्यावेळेला रतिकांत पाटील आणि अमर पाटील यांनी मेल केला उद्धव साहेबांना की कोणी गद्दारी करू दे, किती गद्दारी करू दे, पण आम्ही शेवटपर्यंत उद्धव साहेबांच्या कट्टर निष्ठावंत असलेला हा दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते. आणि आपल्या माहितीसाठी म्हणून सांगेन या दक्षिण मधून ही गद्दारी झाल्यानंतर एकही शिवसैनिक पदाधिकारी या गद्दारांच्या बरोबर गेलेला नाहीये. हे या दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं वैशिष्ट्य आहे. अतिशय चांगले आणि निष्ठावंत मेहनती कार्यकर्ते आहेत. अमर पाटील अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत. डोर टू डोर जायला सुरुवात केलेली आहे, कामं करायला सुरुवात केलेली आहे. आताच त्यांच्या कार्यालयाचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन सन्माननीय संजयजी राऊत साहेबांनी आताच केलं. तिथे कार्य अहवाल लावलेला आहे. आता कार्य अहवालाचं प्रकाशन संजय राऊत साहेबांच्या हस्ते आता करण्यात आलं. साहेबांच्या आणि तुमच्या माहितीसाठी तुम्हाला कदाचित माहिती असेल, परंतु काल मी प्रभाकर चौगुले यांच्या घरी गेलेलो होतो दक्षिण मध्ये. साहेब मला तिथे असं समजलं या दक्षिण मध्ये या महानगरपालिकेमध्ये सोलापूर मधल्या दक्षिण विभागातला शिवसेना संपवण्यासाठी त्यावेळेला तिथल्या आमदारांनी, तिथल्या भाजपाने, तिथल्या अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय प्रयत्न केलेले होते. एकही नगरसेवक निवडून येता कामा नये याच्यासाठी प्रयत्न केलेले होते. परंतु प्रभाकर चौगुले हे ज्येष्ठ आणि कट्टर शिवसैनिक त्यांना येऊन घरी सांगितलं की तुम्हाला आम्ही तिकीट देतो, आमच्या पक्षाची तुम्ही निवडून या, आम्ही निवडून आणतो. पण त्यांनी सांगितलं मी मातोश्री बरोबर आहे, मी शिवसेने बरोबर आहे, मी उद्धव साहेबांच्या बरोबर आहे, तुम्ही तिकीट देतो. आजही ते कुठले पद न घेता शिवसेनेसाठी रात्रंदिवस काम करतात. त्या प्रभाकर चौगुलेसाठी जोरदार टाळ्या वाजवून आले का चौगुले? त्यांचा मुलगा बालाजी चौगुले युवा सेनेचा जिल्हा प्रमुख आहे. आणि मला अभिमान वाटतो संपर्क प्रमुख म्हणून की अशा या कट्टर शिवसैनिकांच्या बरोबर काम करायला मुंबईवर आलं तरी इथे जेव्हा शिवसैनिक भेटतात तेव्हा प्रवासाचा शीन सगळा निघून जातो आणि काम करायला डबल ताकद येते. एवढे कट्टर आणि चांगले शिवसैनिक या सोलापूरमध्ये आहेत. आणि ही परंपरा आता येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला कायम ठेवायची, एवढी मी तुम्हाला विनंती करतो. आपल्याला सगळ्यांना, माझ्या सहित तुम्हाला सगळ्यांना संजय राऊत साहेबांचं भाषण ऐकायचंय. आताच मी शरद कोल्हे आणि अस्मिताताई गायकवाडांना विचारलं की तुम्हाला पण 2 शब्द बोलायचे, पण त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही संपर्क प्रमुख आहात, आमच्या वतीने तुम्ही बोला, पण संजय राऊत साहेबांना आम्हाला ऐकायचंय, आम्हाला नाही